हॅलो फ्रेंड, लास्ट क्लासला आपण अंकीक्षणचं पहिलं प्रकरण पाहिलेलं होतं. पहिल्या प्रकरणाचं लेक्चर फर्स्ट पाहिला होता. आता त्याच प्रकरणाचं लेक्चर सेकंड पाहणार आहोत. अंकीक्षणाचं सेकंड लेक्चर. ठीक आहे. अंकीक्षण, अर्थ, उद्देश आणि फायदे. मागच्या तासिकेला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं अर्थ, त्याच्या व्याख्या, विद्वानांच्या परिभाषा आणि अंकीक्षणाचे वैशिष्ट्ये. हा सगळा भाग झालेला होता. आता आपल्याला बघायचं आहे उद्देश. अंकीक्षण करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, काय उद्देश आहे, कशासाठी करतो अंकीक्षण, बरोबर आहे. अंकीक्षण म्हणजेच तपासणी. आपण लास्ट क्लासलाच पाहिलं होतं, तपासणी, हिशेबाची तपासणी. त्याच्यामुळे काही उत्पादन होतं अशातला भाग नाही. हिशेब तर ऑलरेडी झालेला असतो, फक्त तो हिशेब बरोबर आहे किंवा नाही याची चेकिंग केली जाते, बरोबर आहे. तर त्याच्यामागचं उद्दिष्ट काय असते, काय उद्दिष्ट असते, तर ते आपण पाहणार आहोत. काय उद्देश असते ते आपण पाहणार आहोत. तर चला आपण आपल्या लेक्चरकडे जाऊ. तर अंकीक्षणाचे उद्देश. अंकीक्षणाचे उद्देश आपल्याला बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिला उद्देश जो आहे, पहिला उद्देश काय सांगत आहे, पहिला उद्देश अंतिम लेख्याची सत्यता व शुद्धता पडताळणे. अंतिम लेखे, अंतिम लेख्यामध्ये काय काय येतात, व्यापार खाते ज्याला आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणतो, नफा तोटा खाते ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो, आणि तिसरा कोणता आहे, तिसरा आहे बॅलन्स शीट. ठीक आहे. ते तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्याचबरोबर जे काही लेजर अकाउंट्स आहेत ते पण बरोबर आहेत किंवा नाही ते सुद्धा चेक केले जाते. कुठे, अंकीक्षण प्रक्रियेमध्ये. आणि त्याच्यामुळे त्याची शुद्धता तपासली जाते, बरोबर आहे. आता ती शुद्धता पडताळण्यासाठी अंकीक्षणाची आवश्यकता असते. अंकीक्षण करण्यामागचा उद्दिष्ट हा पहिला नंबरचा उद्दिष्ट. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट. आता दुसरं उद्दिष्ट काय असेल, दुसरं उद्दिष्ट आहे हिशेबातील चुका शोधून काढणे. नंबर सेकंड, हिशेबातील चुका शोधून काढणे. आता हिशेबामध्ये कोणत्या कोणत्या चुका आहेत, तर त्या शोधून काढणे आवश्यक आहेत. चुका खूप साऱ्या असू शकतात, बरोबर आहे. तर त्या चुकांचे काही प्रकार याच्यामध्ये सांगितलेले आहे. पहिला प्रकार पहा, लोपविभ्रम. लोपविभ्रम म्हणजे काय, ती वाचून घ्या. काय सांगितलेलं आहे लोपविभ्रममध्ये, जेव्हा एखाद्या व्यवहाराची नोंद कोणत्याही मूळ पुस्तकात होत नाही किंवा कमी अधिक रकमेने होत असते, तेव्हा अशा वेळेस झालेल्या चुकांना लोपविभ्रम असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच नोंदच होत नाही. व्यवहार तर करता तुम्ही, नोंद पण करता, म्हणजे तुमची जी रोजकिर्द असते, डेली नोट्स असते, त्या डेली नोट्सवर नोट्स लिहिता, परंतु ते डेली नोट्स तुम्ही लेजर अकाउंटमध्ये टाईप करत नाही, लेजर अकाउंटमध्ये त्याची एंट्री करत नाही. मग अशा वेळेस ज्या चुका होतात, आता एंट्रीच झाली नाही तर त्याचा व्यवहार पुढे जाणारच नाही. त्याचा इफेक्ट ना कॅशवर होणार, ना बँकेवर होणार, ना कुठेच होणार, बरोबर आहे. मग तिथे होणार नाही म्हणजेच काय, तुमचा तेवढा खर्च कमी झाला किंवा तेवढी इन्कमची जर एंट्री असेल तर इन्कम तेवढा कमी दाखवण्यात येईल. त्याच्यामुळे बॅलन्स शीट तुमची जुळेल, बॅलन्स शीट जुळेल, परंतु तुमची अकाउंट बॅलन्स आहे, म्हणजेच तुमची बँक बॅलन्स आहे, तुमची बँक बॅलन्स जुळणार नाही, किंवा तुमची क्रेडिट बॅलन्स आहे ती बॅलन्स जुळणार नाही, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे याला म्हणतात लोपविभ्रम. लोपविभ्रम म्हणजे अजिबात विसरूनच जाणे, एंट्री करण्याची विसरूनच जाणे. आणि ही जर लोपविभ्रम जर होत असेल तर हा लोपविभ्रम शोधून काढणे ही एक चूक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे लेखविभ्रम. लेखविभ्रम म्हणजे काय, लेख्यामध्ये नावामध्येच आहे, लेख म्हणजे लेखा, लेखा म्हणजे अकाउंट, अकाउंटमध्ये चूक होणे, विभ्रम होणे. विभ्रम म्हणजे चूक, अकाउंटमध्ये चूक होणे. आता अकाउंटमध्ये काय चुका होऊ शकतात, अकाउंटमध्ये तुमची जो फिगर आहे, जी अमाऊंट आहे, ती अमाऊंट चुकीची टाईप केली, तुम्ही चुकीची लिहिली, बरोबर आहे. एक म्हणजे आता डबल एंट्री सिस्टममध्ये काय होते, जसं एक एंट्री आहे, ती एंट्री सांगत आहे की बँक अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, परंतु बँकेच्या खात्यामध्ये वेगळी अमाऊंट लिहिली आणि कॅशच्या खात्यामध्ये वेगळी अकाउंट एंट्री लिहिली, म्हणजे वेगळी अमाऊंट लिहिली. काय होणार, जुळणार का, बॅलन्स शीट जुळणार नाही. म्हणजेच लेख्यामध्ये विभ्रम झाला, दोन्ही खात्यामध्ये विभ्रम झाला,
म्हणजेच कोणत्या कोणत्या बँक खात्यामध्ये विभ्रम झाला आणि कॅश खात्यामध्ये पण विभ्रम झाला. बरोबर आहे. एक चुकीचा आकडा इकडे लिहिला आहे, चुकीचा आकडा तिकडे लिहिला आहे, किंवा एका ठिकाणी बरोबर असेल दुसऱ्या ठिकाणी चूक असेल. बरोबर आहे. म्हणजे खात्यामध्ये जर चूक होत असेल तर त्याला म्हणतात लेख विभ्रम. म्हणून इथं लिहिलेलं आहे, जेव्हा पूर्णतः किंवा अंशतः आर्थिक व्यवहाराची चुकीची नोंद केली जाते तेव्हा तिला लेख विभ्रम असे म्हणतात. आलं लक्षात? समजत आहे ना? त्याच्यानंतर नंबर 3, तिसऱ्या नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे? सैद्धांतिक चुका. सैद्धांतिक म्हणजेच काही तत्त्व असतात, काही प्रिन्सिपल्स असतात. प्रिन्सिपल्स असतात ना, अकाउंटन्सी लिहिण्याचे प्रिन्सिपल्स आहेत, काही तत्त्व आहेत, काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. बरोबर आहे. आता त्या रूल्सनुसार जर तुम्ही एंट्री करत नाही आहात, चुकीचं तत्त्व आहे, म्हणजे चुकीच्या प्रमाणे तुम्ही एंट्री करत आहात. आता डबल एंट्री सिस्टम, आता जी काही व्यवहार चालू आहेत ते डबल एंट्री सिस्टमनेच चालतात. आता डबल एंट्रीमध्ये काय असते, एका एका जो ट्रान्झॅक्शन आहे, एका ट्रान्झॅक्शनचे डबल इफेक्ट होतात, 2 खात्यावर त्याचे परिणाम होतात. म्हणजे जसं मी सांगितलं की कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, म्हणजे याचा अर्थ काय झाला, बँक अकाउंट क्रेडिट झाला, म्हणजे बँकेतून तुम्ही पैसे काढले. आता ह्या 2 एंट्र्या होतात, परंतु बँकेतून पैसे काढले आणि तुम्ही एंट्री लिहिली कॅश म्हणजे बँक अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट, म्हणजे उलटी एंट्री केली. तुम्हाला मी माझ्या बँकेमधून पैसे काढले, एंट्री काय व्हायला पाहिजेत, बँकेतून पैसे काढले बँक अकाउंट क्रेडिट, मला पैसे मिळत आहेत. बरोबर आहे. कॅश मिळत आहे, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट बँक अकाउंट क्रेडिट असं पाहिजेत. परंतु एंट्री काय केली तुम्ही, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ही जर एंट्री केली म्हणजेच काय झालं, तुम्ही रूल्स फॉलो नाही केले, चुकीच्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही प्रिन्सिपलच बदलवून टाकले. मग अशा वेळेस अशा प्रकारच्या चुकांसाठी सैद्धांतिक चुका अशी म्हणतात. म्हणजेच काय, ज्या सिद्धांतानुसार चालत नाही, रूल्सनुसार जर तुम्ही हिशेब ठेवले नाही तर त्या चुकांना सैद्धांतिक चुका म्हणतात. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जेव्हा जमा खर्चाची नोंद जमा खर्चाच्या सिद्धांतानुसार होत नाही, त्यामुळे चुका निर्माण होतात, तेव्हा त्याला सैद्धांतिक चुका असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर समकारी चुका, सगळ्यात शेवट आहे समकारी चुका. तर समकारी म्हणजे नावामध्येच आहे, समकारी म्हणजे सारखी चूक. सारखी चूक म्हणजेच काय, एखादी चूक जी आहे, एखाद्या अकाउंटन्सीमध्ये एखादी चूक केली, एखाद्या लेजरमध्ये चूक केली, तेवढ्याच अमाऊंटची किंवा तेवढाच जो काही फिगर आहे, जो बॅलन्स फिगर आहे, तेवढ्याच बॅलन्स फिगरची दुसरी चूक केली आणि त्याच्यामुळे जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट नष्ट झाला. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही सपोज खरेदीमध्ये 500 रुपयाची एंट्री कमी लिहिली, चुकीने लिहिली, 500 रुपयाची एंट्री कमी लिहिली, चुकीने लिहिली, आणि विक्रीमध्ये 500 रुपयाची वाढवली, म्हणजे खरेदीमध्ये कमी लिहिली आणि विक्रीमध्ये वाढवली, असं पण होऊ शकते. बरोबर आहे. आता दोन्ही इकडे 500 रुपयाचा फरक होता, इकडे प्लस झालं तिकडं मायनस झालं, सारखं झालं, समकारी झालं. बरोबर आहे. इकडे 500 रुपयाचा फरक होता, तिकडे 500 रुपयाचा फरक भरून निघाला. मग अशी, परंतु चूक आहे ती, कारण की ॲक्च्युअलमध्ये खरेदी तेवढी नव्हती आणि ॲक्च्युअलमध्ये विक्री तेवढी नव्हती. बरोबर आहे. परंतु ती चूक आहे. फरक जरी दिसून नाही राहिला, कारण की फरक लोप पावला, फरक नष्ट झाला, इकडची बॅलन्स तिकडे गेली, त्याच्यामुळे फरक नष्ट झाला, त्याला अशा प्रकारच्या चुकांना समकारी चुका असे म्हणतात. बरोबर आहे. समजलं समकारी चुका कशाला म्हणतात? तर समकारी चुका म्हणजेच काय, जर एखाद्या लेख्यावर चूक झाली आणि त्याच वेळेस तेवढ्याच रकमेची चूक दुसऱ्या लेख्यावर विरुद्ध बाजूस झाल्यास समकारी चूक अशी म्हणतात. बरोबर, आलं लक्षात? तेवढ्याच रकमेची दुसऱ्या लेख्यावर दुसऱ्या बाजूने, इकडे डेबिट असेल तर तिकडे क्रेडिट साईडला जर झाली असेल तेवढीच, तर दोन्ही साईडच्या एंट्र्या तर सारखी, म्हणजे दोन्ही साईडची जी टोटल आहे टोटल तर सारखीच येणार. बरोबर आहे. तर अशा प्रकारची समकारी, म्हणजे त्याच्यामध्ये फरक नसते. आणि ही गोष्ट सांगायची म्हणजे अशा प्रकारची जी चूक आहे ही सहजासहजी लक्षात येत नाही, कारण की आपण टोटल जर केली तो टोटल सारखीच येणार, त्याच्यामुळे ही जी चूक आहे ही सहजासहजी लक्षात येत नाही. खूप बारीक म्हणजे खूप चिकाटीने अभ्यास करावा लागतो याचा, खूप चिकाटीने याची तपासणी करावी लागते, तेव्हा कुठं हे चूक लक्षात येते.
ठीक आहे. तर हे झाले अंकेक्षणाचा दुसरा जो उद्देश होता, हिशेबातील चुका शोधून काढणे. तर या चुका 4 प्रकारच्या चुका आहेत, या चुका शोधून काढणे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 3, कपट किंवा लबाडी उघडकीस आणणे, आहे ना, ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो, घपला म्हणू शकतो. जो घपला आहे तो घपला उघडकीस आणणे. आता घपल्याचे सुद्धा प्रकार आहेत, आहे ना. घपला ज्याला म्हणतो आपण, भ्रष्टाचार ज्याला म्हणतो, त्याचेसुद्धा अनेक, कपट किंवा लबाडी करण्याचे अनेक प्रकार आहेत. आता कोणते कोणते आहेत? लबाडी, पैशाची अफरातफर, आहे ना. पैशाची अफरातफर म्हणजे काय? पैसाची आहे ना, म्हणजे खर्च असेल तर खर्च वाढवणे आणि नफा कमी करणे, बरोबर आहे. आणि जो काही खर्च आहे, म्हणजे असतात ना, बऱ्याच जणांना आपण ऐकतो असो की जो काही खर्च आहे, बिल मात्र जास्त पैशाचा मागतात. 5 रुपयाची वस्तू असेल ती 20 रुपयाला लिहितात आणि जे 50 रुपयाची असेल ते 500 रुपयाला लिहितात. बिल 500 रुपयाचा बनवितात, खर्चामध्ये 500 रुपये लिहितात, ॲक्च्युअलमध्ये किती रुपयाची आहे ती? 50 रुपयाची आहे ना. 450 रुपये आपल्या खिशात दाबतात, आहे ना. तर अशा प्रकारची लबाडी, पैशाची अफरातफर, बरोबर आहे ना, म्हणजे पैसा खाणे, पैशामध्ये भ्रष्टाचार करणे, याला म्हणतात पैशाची अफरातफर. ही एक लबाडी आहे, ही एक कपट आहे. त्याच्यानंतर मालमत्तेची अफरातफर. मालमत्तेची अफरातफर म्हणजे एखादी मालमत्ता आहे, त्या मालमत्तेची व्हॅल्युएशन कमी करणे, कमी लावणे, ज्याच्यामुळे इन्कम टॅक्स कमी बसेल, ठीक आहे ना. किंवा मालमत्ता वाढवणे, जर तुम्हाला लोन वगैरे पाहिजेत आहे तर मालमत्ताची अमाऊंट वाढवणे, फिगर्स वाढवणे. किंवा मालमत्तेच्या बाबतीमध्ये विक्री करणे, मालमत्तेची विक्री करून तिची ॲक्च्युअल जो रेट आहे तो रेट न लावता वेगळा रेट लावणे, आहे ना. तर अशा प्रकारची जी अफरातफर आहे, त्या अफरातफरीला, त्या लबाडीला पण मालमत्तेची अफरातफर म्हणतो, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 3, नंबर क, खोटे लेखे तयार करणे. खोटे लेखे. आता खोटे लेख्यामध्ये काय होते? नफा वाढवून दाखवण्यात येते. तुमच्या उद्दिष्टानुसार तुम्हाला काय करायचं आहे? मला बँकेमधून लोन काढायचं आहे. आता लोन जर मला जास्तीत जास्त मिळाला पाहिजे तर मला प्रॉफिट जास्त दाखवावं लागेल. मला जर प्रॉफिट, माझ्या कंपनीला प्रॉफिट, माझ्या व्यवसायाला प्रॉफिट जास्त होत आहे असे जेव्हा दिसेल तेव्हा बँक तुम्हाला लोन जास्त देईल. तुमचं प्रॉफिटच होत नसेल तर बँक लोन जास्त देणार का? नाही ना. मग अशा वेळेस काय केले जाते? नफा वाढवण्यात येते, खर्च कमी करून दाखवण्यात येते आणि नफा वाढवण्यात येते. अशा प्रकारे सुद्धा अफरातफर केली जाते, बरोबर आहे. किंवा नफा कमी करण्यात येते, म्हणजे सपोज जर भागधारकांना तुम्हाला कमी पैसे द्यायचे आहेत, त्यांचा जो लाभांश आहे, जो डिव्हिडंट आहे तो कमी द्यायचा आहे, मग अशा वेळेस नफा कमी दाखवण्यात येते, आहे ना. खर्च वाढवण्यात येते, खर्च वाढवून दाखवण्यात येते, बरोबर. तर अशा प्रकारचे खात्यामध्ये सुद्धा काही विभ्रम केल्या जाते, मुद्दामून विभ्रम केल्या जाते, चुका करण्यात येते आणि त्याच्यामुळे अफरातफर केली जाते. पैशाची, मालमत्तेची, लेख्यांची अफरातफर केली जाते आणि त्याच्यामार्फत भ्रष्टाचार केला जातो. हा भ्रष्टाचार उघडकीस आणणे हा तिसरा उद्दिष्ट आहे, तिसरा उद्देश आहे अंकेक्षण करण्यामागचा. अंकेक्षण का केला जातो? तर अंकेक्षण कपट किंवा लबाडी उघडकीस आणण्यासाठी अंकेक्षण केले जातो. त्याच्यानंतर पहा, लेखा विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकणे. आता लेखा विभागातील जे कर्मचारी आहेत त्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यांवर काय प्रभाव? तर कर्मचाऱ्याने वर्षभर जे व्यवहार केले याची तपासणी दुसऱ्या व्यक्तीकडून अंकेक्षणाच्या वेळी होणार आहे. याची कल्पना कर्मचाऱ्यांना असल्यामुळे कर्मचारी लिहिताना चुका झाल्यास किंवा लबाडी केल्यास आपली नोकरी जाईल किंवा मालक नाराज होईल, आपल्याला दंड होईल, अशी भीती प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर नैतिक प्रभाव पडतो, आहे ना. तो चूक करणार नाही, तो लबाडी करणार नाही. का बरं? कारण की त्याला माहीत आहे की वर्षाच्या शेवटी अंकेक्षण होणार आहे, ऑडिट होणार आहे आणि ऑडिटिंगमध्ये आपण पकडले जाऊ, बरोबर आहे. आणि पकडले गेलं तर आपला मालक जो आहे आपल्यावर नाराज होईल किंवा आपली नोकरीसुद्धा धोक्यामध्ये आहे,
अशा प्रकारची त्याला नैतिक जबाबदारी त्याच्यावर येईल आणि मग त्याच्यामुळे अशा प्रकारची चूक करत नाही, अशा प्रकारची लबाडी तो करत नाही. बरोबर आहे. तर हा एक उद्देश आहे. अंकेक्षणामागचा उद्देश हा एक आहे की कर्मचाऱ्यांवर प्रभाव टाकणे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. हा झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट भविष्यकालीन आर्थिक धोरण ठरविणे. आता भविष्यकालीन आर्थिक धोरण तर व्यवसायाचे भविष्यकालीन जे धोरण ठरवणाऱ्या किंवा व्यवस्थापक लेखा विवरणावर विश्वास ठेवून निर्णय घेतात. पण हिशेब लिहिण्याचे काम व्यवस्थापकाने न केल्यामुळे लेखापालाने केलेले हिशेब बरोबर आहे किंवा नाही हे ठरवता येत नाही. त्यामुळे योग्यताप्राप्त अंकेक्षकाकडून हे हिशेब तपासून घेतल्याशिवाय व्यवस्थापकांना व्यवसायाबाबत निर्धास्तपणे निर्णय घेता येत नाही. अशा प्रकारे भविष्यकालीन आर्थिक धोरण ठरविणे हा अंकेक्षणाचा उद्देश असतो. ठीक आहे. कारण की हिशेब करणारा हा वेगळा असतो, अकाउंट ठेवणारा अकाउंटंट असतो. बरोबर आहे. आणि मॅनेजमेंट करणारा हा व्यवस्थापक वेगळा असतो. आता अकाउंटंट जेव्हा लेखे तयार करतो तेव्हा ते लेखे बरोबर आहेत किंवा नाही हे व्यवस्थापकाला माहीत नसते. कारण की त्याला पुढची पॉलिसी करायची असते, भविष्यकालीन पॉलिसी ठरवायची असते. आता जर भविष्यकालीन पॉलिसी जर ठरवायची असेल तर आपले लेखे बरोबर आहेत किंवा नाही हे त्याला माहीत असणे आवश्यक आहे व्यवस्थापकाला. जर आपले लेखे बरोबर आहेत किंवा नाही हे तो म्हणजे खात्रीशीरपणे तेव्हाच सांगू शकतो जेव्हा तो ऑडिट करेल. आणि ऑडिटरची जेव्हा त्याला प्रपत्र मिळतो, ऑडिटरची जेव्हा त्याला सर्टिफिकेट मिळते तेव्हा तो निर्धास्त होतो की आपले अकाउंट बरोबर आहेत आणि आपला एवढा एवढा प्रॉफिट झालेला आहे किंवा एवढा एवढा लॉस झालेला आहे. बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने तो आपली पुढची रणनीती तयार करतो, पुढची पॉलिसी ठरवतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हे व्यवस्थापकासाठी खूप महत्त्वाचे आहे, खूप उपयोगाचे आहे. अंकेक्षण हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्यामुळे अंकेक्षणाचा हा एक उद्देश आहे. कोणता उद्देश? भविष्यकालीन आर्थिक धोरण ठरविणे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट भांडवली व आगम स्वरूपाचे उत्पन्न आणि खर्चाचे योग्य विभाजन. आता भांडवली आणि आगम, भांडवली स्वरूपाचे उत्पन्न आणि खर्च आणि आगम स्वरूपाचे. भांडवली स्वरूपाचे म्हणजे जे लॉंग टाईम आहे ते लॉंग टर्म खर्च, जसं आता यंत्र आहे, यंत्रसामुग्री किंवा फिक्स असेट ज्याला म्हणू आपण, फिक्स असेट जी आहे ती फिक्स असेट आपण दरवर्षी घेत नाही, तो खर्च आपण दरवर्षी करत नाही. बरोबर आहे. आणि आगम म्हणजेच रोजचा खर्च. आज उत्पादन करायचं आहे तर रॉ मटेरियल घेणे हा खर्च रोजचा खर्च आहे, तो संपला का पुन्हा अजून 2 महिन्याने 8 दिवसांनी घेणे. बरोबर. तर आगम खर्च आणि आगम उत्पन्न किंवा भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्न, तर याचं रेशो काय आहे? हा रेशो तुम्हाला लक्षात येते कुठून? ऑडिटिंगमधून. आणि मग त्याच्यावरून त्याचं विभाजन केलं जाते की एकूण तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे आणि त्या प्रॉपर्टीपैकी जो तुमची कॅपिटल असेट्स आहे किंवा कॅपिटल इन्कम आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो किती आहे आणि रेव्हेन्यू इन्कम किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे ते आपण त्याचा रेशो काढतो. आणि मग तुमच्या लक्षात येते की या खर्चाला विभाजित कसं केलेलं आहे आणि काय चुकलेलं आहे. बरोबर आहे. आणि ते तेव्हाच लक्षात येते जेव्हा तुम्ही ऑडिटिंग करणार. तर त्याच्यामुळे भांडवली व आगम स्वरूपाचे उत्पन्न किंवा खर्चाचे विभाजन हे तुमच्या ऑडिटिंगमधून लक्षात येत असते आणि ते शोधून काढण्याचं कामसुद्धा ऑडिटिंग करत असते. आणि हा तुमचा एक उद्देश आहे ऑडिटिंग करण्यामागचा. आणि याच्यामध्ये एक नंबर, लास्ट नंबरचा, सरकारी अधिकाऱ्याचे समाधान करणे, हा 8वा नंबर लिहून घ्या. सरकारी अधिकाऱ्याचे समाधान करणे. सरकारी अधिकारी म्हणजे आपण इन्कम टॅक्स म्हणू, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे जे लोक आहेत, आयकर विभागाच्या लोकांचं समाधान करणे. आयकर विभागाचे लोक हे तुमच्या अकाउंट्स बरोबर आहेत किंवा नाही हे तेव्हाच मानतात जेव्हा तुमचं ऑडिट झालं असेल. जर तुमचं ऑडिट जर झालं नसेल तर ते तुमच्या लेख्यांना वैधानिक मानत नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या
ऑडिटिंगला वैधानिक स्वरूप जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला ऑडिटिंग करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा अंकेक्षणाचे उद्देश आहे. हे 7-8 प्रकारचे उद्देश तुम्हाला पाठ करायचे आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर अंकेक्षणाचे फायदे. अंकेक्षणाचे फायदे कोणते कोणते आहेत तुमच्या लक्षात आलेलाच असेल. आता अंकेक्षण म्हणजेच काय, तर हिशेब तपासणे. जो काही हिशेब झालेला आहे, ऑलरेडी झालेला आहे, त्या झालेल्या हिशेबाची तपासणी करणे. बरोबर आहे. तर त्याचे फायदे काय होतात? फायदे तुम्हाला 2 ओळीमध्ये एक्सप्लेन करता येतील. हे प्रत्येक फायदे काय फायदे आहे? व्यवसायाची वास्तविक स्थिती कळते ऑब्वियसली. काय स्थिती आहे, कशा प्रकारची आहे, नफा आहे, तोटा आहे, तो नफा योग्य आहे किंवा नाही आहे, लबाडी झाली आहे का, भ्रष्टाचार झाला आहे का, काही चुका झालेल्या आहेत का. बरोबर आहे. तर त्याची वास्तविक स्थिती तुम्हाला कळते. त्याच्यानंतर चुकांना व लबाडींना आळा बसतो. बरोबर आहे. आत्ताच सांगितलं आपण उद्दिष्ट पाहिले, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की चुका अनेक प्रकारच्या असते, लबाडीसुद्धा अनेक प्रकारची, पैशाची अफरातफर, संपत्तीची अफरातफर, बरोबर आहे, किंवा लेख्यांची अफरातफर, याच्या माध्यमातून लबाडी होत असते. त्या लबाडींना आळा बसतो कारण की अंकेक्षणामध्ये ते शोधून काढले जाते. त्याच्यानंतर नंबर 3, लेखापुस्तकात अद्ययावत राहतात. की वर्षाच्या शेवटी तुम्हाला ऑडिट करायचं आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही आत्तापासूनच कामाला लागता. तुमचे जे काही प्रमाणके आहेत, जे काही बिल्स आहेत, ते बिल्स तुम्ही भरायला सुरुवात करता. बिल्स त्याची फायलिंग योग्य प्रकारे करायला लागता आणि त्याच्यामुळे लेखापुस्तके तुमचे अद्ययावत राहतात. त्याच्यानंतर नंबर 4, कर आकारणीसाठी सोयीचे. आता सांगितलं मी तुम्हाला, जेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये तुमचे अकाउंट्स तेव्हाच म्हणजे वैधानिक मानले जाते जेव्हा तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट असेल. आणि ऑडिट रिपोर्ट जर असेल तर ते तुमचे कर आकारणीसाठी सोयीचे असते आणि ते वैधानिकसुद्धा मानले जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 5, कर्ज व नुकसान भरपाई मिळण्यास मदत. तुमचे अकाउंट योग्य असतील, त्याचं ऑडिट योग्य प्रकारे झालं असेल तर तुम्ही नुकसान भरपाईसाठी दावा करू शकता. जर तुमची काही नुकसान झालेली असेल, LICवर दावा ठोकत असेल किंवा अशा प्रकारचं काही जर दावा असेल तर ते दावा तेव्हाच तुम्ही करू शकता जेव्हा तुमचं हिशेब योग्य असेल आणि ऑडिट झालेला असेल. आणि त्याच्यानंतर आहे संभाव्य नुकसानीपासून बचाव. जर काही लबाडी होत असेल, काही चुका होत असतील तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या व्यापारामध्ये, तुमच्या हिशेबामध्ये, तर त्या चुका कडून जातात आणि त्याच्यामुळे तुमचं जे पुढे जाणारा जो लॉस आहे तो लॉस टळतो. जो काही नुकसान आहे ते नुकसानीचे बचाव होते. त्याच्यानंतर भागधारकांची हित. ऑडिटमुळे काय होते, हिशेब योग्य आहे किंवा नाही याच्यामुळे क्लॅरिफिकेशन होते निर्माण. आणि क्लॅरिफिकेशन निर्माण झाल्यामुळे जे भागधारक आहेत ते भागधारक तुमच्या व्यवसायावर, तुमच्या हिशेबावर विश्वास ठेवू शकतात. बरोबर आहे. आणि जर तुम्ही ऑडिट जर केले नाही तर विश्वास ठेवला जाणार नाही. भागधारक विश्वास ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे तुमची नवीन गुंतवणूकसुद्धा होऊ शकत नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे भागधारकांचे हित याच्यामुळे साध्य होत असते. कशामुळे? ऑडिटिंगमुळे. त्याच्यानंतर भागधारकास उपयोगी पडते. आत्ताच सांगितलं की ऑडिटिंग ही ऑडिटिंग केल्यामुळे भागधारक त्याच्यावर विश्वास ठेवू शकते आणि ऑडिटिंग हे भागधारकासाठी उपयोगाचे आहे. त्याच्यानंतर गुंतवणूकदारास उपयोगी. गुंतवणूकदारास उपयोगी म्हणजेच गुंतवणूकदार त्या व्यापार व्यवसायामध्ये आपला पैसा गुंतवायचा किंवा नाही हे तेव्हाच ठरवतो जेव्हा त्या सगळ्या अकाउंट म्हणजे त्या व्यवसायाचे सगळे अकाउंट्स पाहतो, बॅलन्स शीट पाहतो आणि ते सगळ्या पाहिल्यानंतर ऑडिट रिपोर्टसुद्धा चेक करतो की ऑडिटरने काही त्याच्यामध्ये काही मेन्शन केलेलं आहे का, काय सांगत आहे ऑडिट रिपोर्टमध्ये, ऑडिटर काय लिहितो आहे ते सगळं वाचतो, पाहतो आणि तेव्हाच तो तुमच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो. त्याच्यामुळे गुंतवणूकदाराला सुद्धा हे महत्त्वाचं आहे, फायद्याचं आहे. एखादा ऑडिट जर झाला नसेल तर गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायावर विश्वास ठेवू शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे अंकेक्षणाचे फायदे आहेत आणि या फायद्यांच्या माध्यमातून अंकेक्षण होत असते किंवा अंकेक्षण करणे फायद्याचे ठरत असते. त्याच्यानंतर अंकेक्षणाच्या मर्यादा किंवा तोटे. तर काही लिमिटेशन्स आहेत, अंकेक्षणाच्या सुद्धा लिमिटेशन्स आहेत. त्या कोणत्या लिमिटेशन्स आहेत?
तर पहिली लिमिटेशन्स आहे लहान व्यापाऱ्यांना न परवडणारा खर्च. लहान व्यापाऱ्यांना ऑडिट करणे हे परवडण्यासारखं नसते, कारण की ऑडिटिंग हा अनुत्पादक खर्च आहे. उत्पादनाशी काही त्याचं घेणं देणं नसते आणि ऑडिटरची फीज ही खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे लहान उत्पादकांना ती परवडण्यासारखं नाही. त्याच्यानंतर दुसरी मर्यादा जी आहे, उपक्रमाच्या कामात खंड पडतो. आता उपक्रमाच्या कामात खंड कसा पडतो? वर्षाच्या शेवटी जेव्हा ऑडिटिंग करण्यासाठी येतात तेव्हा सगळे अकाउंटिंग, सगळे त्या व्यवहाराशी जे रिलेटेड अधिकारी आहेत किंवा अकाउंटंट आहे, ते सगळ्यांना आपलं काम थांबवावं लागते आणि ऑडिटरला सगळे व्यवहार दाखवावं लागतात. जर कोणी कारकून असेल, त्या कारकुनाला आपले सगळे व्यवहार दाखवावे लागतात, सगळे रिपोर्ट्स दाखवावे लागतात, सगळे प्रमाणके दाखवावे लागतात. आणि सपोज जर ती ऑडिटिंग 3 दिवस चालली, 8 दिवस चालली, तर ते 8 दिवस थांबतो काम आणि कामामध्ये खेळखंडोबा होतो, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे व्यत्यय निर्माण होतो कामामध्ये. तर कामामध्ये खंड निर्माण होतो. कशामुळे? अंकेक्षणामुळे. त्याच्यानंतर नंबर 3 आहे, ग्रामीण भागात अंकेक्षण सेवा सहजासहजी उपलब्ध होत नाही. खरं आहे, ग्रामीण भागामध्ये सहजासहजी ऑडिटर जायला तयार नसतात. ऑडिट हे शहरामध्ये खूप चालते आणि शहरामध्ये खूप ग्राहक असल्यामुळे ऑडिटर तिथेच काम करतात. सहजासहजी ते ग्रामीण भागामध्ये यायला तयार नसतात आणि त्याच्यामुळे अंकेक्षक हे सहजासहजी उपलब्ध होत नाही ग्रामीण भागामध्ये. हा एक तोटा आहे. त्याच्यानंतर आहे नंबर 4, अंकेक्षणामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. बरोबर आहे. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण म्हणजेच सगळे प्रमाणके, सगळे हिशेब, बिल्स म्हणजे बिल्सची फायलिंग तयार करणे, बरोबर आहे ना. आणि ते सगळं व्यवस्थित ठेवणे, हिशेब ठेवणे, त्याचबरोबर सगळे प्रमाणके व्यवस्थित ठेवणे, त्याच्या झेरॉक्स ठेवणे किंवा त्याच्या ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवणे, हे सगळे कामं करावे लागतात. रोजचा हिशेब, रोजच्या नोंदी आणि रोजच्या नोंदीची तपासणी त्याला स्वतःच करावे लागते अगोदर, कारण की ऑडिट तर वर्षाच्या शेवटी येते, परंतु वर्षभराचा हिशेब कर्मचाऱ्याला करावा लागतो, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या काम वाढतो, त्याच्यावर ताण निर्माण होतो. हे झालं. त्याच्यानंतर आहे, अंकेक्षणात वेळेअभावी सूक्ष्म व सखोल तपासणी शक्य नसते. वर्षाच्या शेवटी जेव्हा येतात तेव्हा वर्षभराचा हिशेब, रोजकिर्दामध्ये हजारो हिशेब होतात, रोजच्या हजारो एंट्र्या होतात. आता त्या एंट्र्या जर तपासतो म्हटलं, ते लेझर जर तपासतो म्हटलं, तर तेवढा वेळ हे ऑडिटरजवळ नसतो. ऑडिटर काय करतो, अंतिम लेखे तपासतो, जे फायनल अकाउंट्स असते ते तपासतो, काही अधामधातले लेझर चेक करतो, बाकी तेवढं काही चेक करत नाही, काही प्रमाणके पाहतो, काही पाहत नाही आणि त्याच्यामुळे लबाडी होण्याची शक्यता अधिक असते किंवा तुमचा भ्रष्टाचार लपण्याचा अधिकांश चान्स असतो, बरोबर आहे. आता त्याच्यामुळे तपासणी म्हणजे सखोल तपासणी होत नसल्यामुळे अंकेक्षणाचा जो फायदा आहे तो फायदा योग्य त्या प्रमाणात मिळत नाही. आणि त्याच्यानंतर नंबर लास्ट आहे, अनुत्पादक खर्च. आता हा जो खर्च आहे, अंकेक्षण जो खर्च आहे, हा अंकेक्षण खर्च अनुत्पादक आहे, याच्यापासून काही उत्पादन होत नाही, ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळे हा खर्च बिना कामाचा म्हणू शकतो, काम नाही याचं, परंतु खर्च आहे. तर अशा प्रकारे अंकेक्षणाच्या मर्यादा आहेत. या मर्यादा असूनसुद्धा अंकेक्षण हे खूप फायद्याचं आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि आता प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक व्यापारामध्ये अंकेक्षण करणे हे कायद्याने कंपल्सरी केलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे अंकेक्षण अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आलं लक्षात? तर इथे तुमचा हा पहिला टॉपिक जो आहे, पहिल्या युनिटचा पहिला टॉपिक कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या युनिटचा दुसरा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर ठीक आहे मग.